डोंबिवली के केडीएनसी शास्त्री नगर अस्पताल में शिवसेना शिंदे गुट के नगर सेवक रमेश महात्रे और उनके कुछ समर्थक पर एक महिला डॉक्टर और अन्य डॉक्टर 3 महिला नर्स के साथ मारपीट करने का आरोप लगाया गया। आरोप है कि इस दौरान अस्पताल के सुरक्षा कर्मी को भी रोक कर रखा गया। घटना के बाद अस्पताल का माहौल तनावपूर्ण रहा। डॉक्टर और नर्स भावुक हो गए और उन्होंने अस्पताल परिसर में ही काम बंद आंदोलन शुरू कर दिया। उनका कहना है कि बार बार होने वाली ऐसी घटनाओं के बीच सुरक्षित माहौल में काम करना मुश्किल होते जा रहा है। जानकारी के मुताबिक गर्भवती महिला को प्रसव के लिए अस्पताल लाया गया। जांच के बाद डॉक्टरों ने बताया कि नवजात को एनआईसीयू की जरूरत पड़ सकती है, लेकिन अस्पताल में सभी एनआईसीयू बेड पहले से ही भरे होने के कारण मरीज को दूसरे अस्पताल रेफर करने की सलाह दी गई। इसी बात को लेकर विवाद हुआ और इसके बाद कथित तौर पर मारपीट की घटना सामने आई। फिलहाल इस मामले में विष्णुनगर पुलिस थाने में केस दर्ज कर दिया है और वही डॉक्टर और अस्पताल कर्मचारी ने दोषी के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। सर, केडीएमसी मधील डोंबिवलीतील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना महिला डॉक्टरांना मारण होते, कुठेतरी दुर्दैवी घटना आहे। या अनुषंगाने आपण काय कारवाई करतो? आज आमच्याकडे जे आमचे शास्त्रीनगर हॉस्पिटल त्याचबरोबर रुक्मिणीबाई हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटल्सचे सर्व डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ एक डेलिगेशन घेऊन आले होते। त्याचबरोबर IMHचे आणि त्याचबरोबर इतर युनियनचे लोक आले होते। त्यांनी मला लक्षात आणून दिलं की तिथे काल संध्याकाळी एक घटना घडली ज्याच्यामध्ये डॉक्टरांविरुद्ध आणि काही पॅरामेडिकल स्टाफ विरुद्ध मारहाण करण्यात आली। तर त्या अनुषंगाने आम्ही दखल घेतलेली आहे आणि रीतसर जे काही योग्य न्यायिक प्रक्रिया आहे त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करूया। त्यांनी FIR करावा त्याची मागणी केलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत। त्याचबरोबर हॉस्पिटल्समध्ये थोडा सिक्युरिटी वाढवावे आणि इतरही गोष्टी जे यंत्रणा आहे ते थोडा आणखी बलकट करावे, त्याकरिताही KDMC प्रशासन पुढील पाऊल उचलतील। सर, आपण FIR करतोय त्यांच्या विरोधात? आता जे डॉक्टर्स आहेत ज्यांना मारहाण झाली आहे त्यांनी निवेदन दिलेलं आहे। तर मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की त्यांना आपण सांगून त्यांना FIR नोंदवायचे असेल तर ते पोलीस स्टेशन जाऊ शकतात आणि त्याप्रमाणे आम्ही पोलीस प्रशासनाची कोऑर्डिनेट करून पुढची कारवाई करूया। त्यांनी 19 तास काम बंद केलेले आहे। सध्या जे डेलिगेशन आला होता त्यांनी काम बंद पुकारलेलं आहे। पाऊसची स्थिती असल्यामुळे आम्ही पण त्यांना विनंती केली की पुढची न्यायिक प्रक्रिया आम्ही करू, मात्र तुम्ही तुमच्या कामावर जावा अशी प्रशासनामार्फत सर्व डॉक्टर्सना पण विनंती करण्यात आलेली आहे।